हरिओम. मी आनंद सिंह माचिवले, खार पश्चिम उपासना केंद्र. मी बापू परिवारमध्ये 2014 पासून सामील झालो. तसे बघायला अनुभव भरपूर आहेत, पण त्यातलाच मी एक तुम्हाला अनुभव सांगणार आहे. वर 10 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यावेळी कंपनीमध्ये भरपूर स्टाफ होता. तर स्टाफ म्हणजे 400-500चा स्टाफ होता. पण कालावधीनंतर हळूहळू कंपनी थोडी लॉसला होत गेली आणि स्टाफ कमी होत गेला. त्याच्यानंतर आम्हाला थोडं काही जणांना कमी केलं, काही जणांना, आणि काही जण आम्ही राहिलेलो होतो. त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनच्या हाताखाली मला ठेवलं होतं कामासाठी. पण जे HR डिपार्टमेंटला जी एक पोस्टमध्ये मेन HR डिपार्टमेंटचे हेड होते, त्या नेहमी मिटिंग घ्यायच्या. त्या मिटिंगमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनला पण जॉईन करून घ्यायच्या आणि ॲडमिनवाल्यांची त्यांची भरपूर ही व्हायची, त्यांना दुरी धरू जायचं. तर ॲडमिनच्या हाताखाली असण्याकारणाने ॲडमिन मॅनेजर होता, त्यांच्याशी मी वार्तालाप केली. तर ते दिलीप सर म्हणाले की आनंद, आगे बहुत बड़ा प्रॉब्लम होने वाला है. एडमिनिस्ट्रेशन शायद HR वाले ले लेंगे अंडर में, और अगर ये मैडम तब तक रहेंगे तो बहुत प्रॉब्लम करने वाली है, कि भरोसा नहीं है, आप लोगों ने 25-25 साल सर्व्हिस किया है, कुछ न बरा प्रॉब्लेम होने वाला आहे, असे ती म्हणाले. आणि त्याच्यानंतर मला भरपूर टेन्शन यायला लागलं, कारण वर्ष 42-43 वर्षाचा झालेलं होतं आणि आता अचानक जॉब कुठे भेटणार. तर त्या कारणाने मला भरपूर टेन्शन यायला लागलं. टेन्शन म्हणजे आता अचानक नोकरी पण भेटायचा मी प्रयत्न केलेला होता. माझे सर्व ठिकाणी चालू होतं विचारपूस की जॉब मिळावा म्हणून सर्व ठिकाणी चौकशी करत होतो. आणि त्यानिमित्ताने आणि नेहमी स्वास्थ्य स्टेशनमध्ये बापूकडे गुरुक्षेत्रामध्ये गेलो की हरिगडमध्ये गेलो की मीच बापूला सांगत राहायचं, बापू काहीतरी यातून मार्ग काढा. कारण मुलगीचं पण शिक्षण होतं, मिसेसच्या पण घरी पायाचा प्रॉब्लेम असल्या कारण मग मिसेस पण घरी होती. आणि त्यांची पगारवाढ त्यांनी लोकांनी जास्त आम्हाला कधी केलेली नाही. पगारवाढ म्हणजे हर वर्षाला 200-300-200 ही वाढत जायचे. तर त्या कारण पगार पण जास्त नव्हता आणि त्या हिशोबाने. आणि नोकरी त्यानंतर मिळणे 42 वर्षामध्ये तर असंभव होतं, रायतच चालू होते. असं सारखं बापूंचा जप वगैरे करून होत होतं. तर झालं असं 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट की दोन्ही भावांचं काहीतरी हे झालं. त्या कारणाने दोन्ही वेगळे झाले. दोन्ही वेगळे झाल्यानंतर तो एक मोठा होता, जिथे आम्ही पहिल्या सुरुवातीला राहायला होतो, काम करत होतो, आणि एक छोटा होता. तर झालं असं, ते छोट्याकडे जो टेम्पोररी पिऊनचं काम करणार होता तो वाटतं सोडून गेला. तर मला माहिती पडलं. तसंच मी जाऊन ॲडमिनला, तो ॲडमिन माझा चांगला होता खरं म्हणजे. तो त्याला जाऊन विचारलं, दिलीप सर ऐसा ऐसा चल रहा है वहाँ पे, तो वहाँ पे शायद एक पिऊन गया हुआ, तो शायद चलो वो तो जॉब मिला तो अच्छा रहेगा, कि अगर आप बोल रहे यहाँ पे प्रॉब्लम होने वाला है तो बोला आनंद ऐसा होता होगा, तू जाके मिल. आणि ज्या साहेबांकडे, छोट्या साहेबांकडे आपली मराठी होती सोलवी म्हणून, तर त्यांना जाऊन भेटलो मी. मॅडम असं असं आहे, जर इथे पेशंट बोलते आणि मला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही जेवढे सिनियर आहेत 23 वर्ष 24 वर्ष काढली आहेत, तर मी सरांशी वार्तालाप करते. पण HR वाले तुमची जी आहे ती तुम्हाला सोडेल का मला माहिती पडत नाही. म्हटलं हो, तेच मेन प्रॉब्लेम आहे. तर बघू, तुम्ही ट्राय तर करा. तर ती मला मी इथून ट्राय करते. आणि ती गोष्ट ॲडमिन करून माझी जी होती HR वाली त्यांना माहिती पडली. तर ती काय मला सोडायला मागत नव्हते. बोलते नाही तुम लोग रहो उधर, काय आहे असं तर चांगलं आहे. पण माझं तर मनात चाललेलं होतं की इथून निघालंच पाहिजे, नाही तर लय प्रॉब्लेम होणार. असं करत गेलो. तर मी जाऊन साहेबांना भेटलो. साहेबांनी मला बघितलं. साहेब बघितल्याबरोबर साहेब म्हणाले करून, अरे आनंद तू है क्या, तो ठीक आहे तू जॉईन हो जा करके. तर मला बोला ओके जॉईन म्हणून. मग ती गोष्ट मी जाऊन भेटलो मॅडम असं त्या HR वाल्या त्या बोलतात आहेत की पैसा नाही जा सकता करते. ती म्हणली तुझे टेन्शन घेऊ नको, साहेब म्हणाले ना, मग तू काय ते करते. मग तिने डायरेक्ट तिला फोन केला की आनंद को 2 दिन के बाद मेरे यहाँ हमारा कंपनी में इसको भेज दो करके. की हा ना करता ते नंतर एकदम पाठवलं ते. आणि नंतर हळूहळू सुरुवात, मी इथे छोट्या साऱ्यांकडे कामाला सुरुवात झाली. 1 महिना 2 महिने वाटतं त्यांच्याकडे काम केलं असेल. आणि 3-4 महिन्यानंतर असं समजल्यामध्ये त्या HR वाल्याने जेवढे स्टाफ होता त्या स्टाफला तिने कॉन्ट्रॅक्ट सिस्टमला टाकून दिलं. त्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टमला टाकल्यानंतर जे माझ्या बरोबरीचे होते
तर त्यांचे ते भरपूरच झाले म्हणजे एक तर सॅलरी त्यांची वाढ झाली नाही, त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकल्यामुळे ते पेमेंट पण नाही आणि जी वार्षिक सुट्टी होती ती पण नाही. तर त्या कारणाने त्यांचे भरपूर प्रॉब्लेम व्हायला लागले. आणि मी बापू कृपेमुळे असल्यामुळे ते यांच्याकडे आल्यानंतर मला जी कंपनी होती, त्याच कंपनीमध्ये होतो आणि ही कंपनी साहेबांकडे आली. तर असा माझा बापूंचा अनुभव आहे. हरिओम श्रीराम.